नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीत रात्री तणावाची स्थिती. अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीत पोलिसांनी अडवलं. दोन्ही गटाकडून घोषणाबाजी, पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटा तैनात. वडीगोद्रीतील गेटवरून मनोज जरांगे आक्रमक. 15 मिनिटात गेट काढा नाहीतर गेट काढून सागर बंगल्यावर फेकतो, जरांगेंचा इशारा. मंत्री शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी सलाईन घेतलं. देसाईंसोबत जरांगेंचा फोनवरून संवाद. अंतरवाली सराटीत उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. अखंड मराठा समाजाकडून आज बीड जिल्हा बंदचं आवाहन. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक. बंद शांततेत पाळण्याचं आवाहन. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंदची हाक. बाजारपेठा, शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचं आवाहन. मराठा मिळवावा, ओबीसी संपवावा हे शिंदेंचं धोरण. हाकेंचा शिंदेंवर हल्लाबोल. तर जरांगे शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांवर का बोलत नाहीत, हाकेंचा सवाल. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर निशाणा. 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री. ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते, हाकेंचं टीकास्त्र. शिवसेनेत तिकीट मिळवण्यासाठी 20-20 कोटींची मागणी. लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप. हाके बेताल वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करतायत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याचा हाकेंनी अभ्यास करावा. मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेट निवडणूक स्थगित. अवघ्या 2 दिवसांवर निवडणूक असताना स्थगितीचा निर्णय. पदवीधर मतदार नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द केली. निवडणूक रद्द करण्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्याचा आक्षेप. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिल्याचा आरोप. अभाविपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार. युवासेना आज उच्च न्यायालयात जाणार. सिनेट निवडणूक स्थगित केल्याप्रकरणी युवासेना आक्रमक. आदित्य ठाकरेंनी दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली. शिंदेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली. सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर खोचक टोला. युवासेना 10 पैकी 10 जागा जिंकणार हे कळून चुकल्यामुळे सरकार घाबरलं. सिनेट निवडणुका स्थगित झाल्यावर वरुण सरदेसाईंचा सरकारवर निशाणा. एक देश एक निवडणूक भाषा करणाऱ्यांना सिनेट घ्यायची हिंमत नाही. सिनेट निवडणूक रद्द झाल्यावर रोहित पवारांचा निशाणा. पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला. एकदा नव्हे तर 2दा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नसतो. सूर्योदय होणारच, शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांवर टीका. महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण. विदर्भ सोडून उर्वरित जागा वाटपावर चर्चा पूर्ण. 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची माहिती. 60 जागांवर दावा, पण जागा वाटपात 10 ते 20 जागा अधिकच मागणार, छगन भुजबळांची माहिती. तर महायुतीतील नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी. राणेंच्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. मोदी आधुनिक भारताचे निर्माते. अमरावतीतील टेक्स्टाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार निर्माण होणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वर्ध्यात वक्तव्य. भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. शिंदेंच्या आमदारांना 4थं महामंडळ. मात्र अजितदारांच्या नेत्यांचं अद्याप महामंडळासाठी नाव नाही. पुण्यात नितीन गडकरींच्या कार्यक्रमाबाहेर मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मराठा आंदोलकांच्या घोषणा. गडकरींना भेटू द्या, आंदोलकांची होती मागणी. पुण्याच्या समाधान चौक परिसरात खड्ड्यात पडलेल्या टँकरला क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढलं. ट्रकसह 2 दुचाकीही पडल्या होत्या खड्ड्यात. सुदैवानं जीवितहानी नाही. स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का? मुख्यमंत्री महोदय. पुण्यात रस्त्यावर पडलेल्या भगदाडावरून सुप्रिया सुळेंची टीका. पुणे जिल्ह्यातील 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी. हर्षवर्धन पाटील, आशा बुचके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी. भाजप नेत्या आशा बुचकेंनी दाखवले होते अजित पवारांना काळे झेंडे. जळगावात आज आणि उद्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा. यात्रेसाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि महबूब शेख उपस्थित राहणार. जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेत एकनाथ खडसेंचा फोटो. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो झळकल्यानं पुन्हा जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू. मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड इथे सभेचं आयोजन. प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक शरद गोरेंची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलं प्रवक्तेपदाच्या निवडीचं पत्र. नागपुरात काँग्रेसचा 6ही जागांवर दावा. नागपुरातील 6ही जागांवर काँग्रेसची तयारीही सुरू. उमेदवारी जवळपास निश्चित. विकास ठाकरे यांची माहिती.
वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. धारावीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत गायकवाडांकडून निवेदन. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील मतदार यादीत 43,000 बोगस मतदार. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी दौरा पुढे ढकलला. 26 सप्टेंबरऐवजी 5 ऑक्टोबरला मोदींचा पोहरादेवी दौरा. प्रधानमंत्री विरासत ए बंजारा वास्तू संग्रहालयाचं करणार लोकार्पण. अमित शहा 24 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदाच संभाजीनगर दौऱ्यावर. मराठवाड्यातील जागांबद्दल रणनीती ठरवणार. माजी खासदार विनायक राऊतांची भिवंडी मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. पुण्यातील भाटघर धरण प्रकल्पाअंतर्गत 20 पुनर्वसित गावांसाठी 16,51,00,000चा निधी मंजूर. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. अजित पवार गटाच्या रणजित शिवतारेंची माहिती. सणासुदीच्या तोंडावर देशात महागाईचा भडका. मागील 4 दिवसात खाद्यतेलाचे दर 12% वाढले. AWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून द्या. विद्यार्थ्यांची सीईटी सेलकडे मागणी. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीवरून भांडण. दानपेटीतील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. 2 गटात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर. नाशिकमध्ये 5,945 लाडक्या बहिणीचे अर्ज तात्पुरते रद्द. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे 454 अर्ज नामंजूर. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा आज लिलाव. आज सायंकाळी 6 वाजता होणार लिलाव. अटल सेतूवर लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित होणार. पुढील आठवड्यात परिवहन विभागाद्वारे यंत्रणेची चाचणी केली जाणार. वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार. मध्य रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. ठाणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुलासाठी गर्डर उभारणीचं काम केलं जाणार. मुंबई पालिकेच्या 25 शाळांमध्ये गणित आणि विज्ञान केंद्राची उभारणी केली जाणार. 4.5 कोटी खर्च होणार. पावसाच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या तापमानात वाढ. गेल्या 2 दिवसांपासून 2 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ. पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान 14 लाख रुपयांचे भेसळ पदार्थ जप्त. 101 विक्रेत्यांवर FDA कडून कारवाई. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या लॅबला NABL मानांकन. NABLचं प्रमाणपत्र मिळणारी राज्यातली पहिली लॅब. पुण्याच्या भोर तालुक्यात पहिल्या टप्प्यातील सोयाबीन काढणीला सुरुवात. शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसाठी लगबग सुरू. पुण्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची विश्रांती. तापमानात वाढ. दुपारी उकाडा वाढला. पार्श्वगायिका संजीवनी वेलांडे यांना विश्वमोहिनी लता दिदी पुरस्कार जाहीर. पुण्यात 28 सप्टेंबरला दिला जाणार पुरस्कार. वसईच्या खेळाडूंची किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई. हंगेरीत झालेल्या जागतिक स्पर्धेत कामगिरी. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घोडेगंगा साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा. शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांविरोधात घोषणाबाजी. अहमदनगरच्या नेवासा फाट्याजवळ धनगर बांधवांचं उपोषण सुरूच. एकाची तब्येत खालावली. आंदोलनकर्त्याचा उपचार घेण्यास नकार. गोळीबार प्रकरणात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल. 8 जण कैदेत. इचलकरंजीत दहशत माजवणाऱ्या 5 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींकडून वाहनांची तोडफोड. महाराष्ट्रातील अर्धवेळ परिचारिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा. मागील अनेक वर्षांपासून अर्धवेळ परिचारिका अवघ्या 3,000 वेतनावर. पालघरमधील बोईसर तारापूर MIDCतील कारखान्यात पुन्हा एकदा अपघात. केमिकल आणि फार्मा कंपनीत ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती. 3 कामगार जखमी. तुंगा रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापूरच्या नेसरी चंदगड रोडवर हत्तीचं दर्शन. रस्त्यावर आलेल्या हत्तीमुळे वाहनांच्या रांगा. परिसरात भीतीचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यात 68,496 पंतप्रधान घरकुल मंजूर. आदिवासी कुटुंबांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा पाठपुरावा. अकोल्यातल्या पातूरमधील बाभुळ गावात लंपी आजाराच्या तपासणीसाठी व्हिजिट फीच्या नावाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 150 रुपयांची मागणी. शेतकऱ्यांची अमोल मिटकरींकडे तक्रार. मिटकरींनी अधिकाऱ्यांना फोनवर सुनावलं. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीत 18 महिला बचत गटांना शेळीचं वाटप. आदिवासी विकास विभागाद्वारे रोजगाराची संधी. पितृपक्षात फुलांची मागणी घटली. फुलांचे भाव घटले. धुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल.
नागपूर सुरत महामार्गावर धुळ्यातील पारोळा चौक दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना त्रास। मवियामध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर। पुण्याच्या भोरमधील सारोळे ते वीर मार्गावरील दुरवस्थेविरोधात शिवप्रहार संघटनेचं शोले स्टाईल आंदोलन, रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत झाडावरून उतरणार नाही अशी आंदोलकांची भूमिका। नाशिक शहरात आरक्षण बचाव कृती समितीकडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव धडक मोर्चा, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय पूर्णपणे रद्द करण्याची मागणी। यवतमाळच्या कळंबमधील खटेश्वर गावात किरकोळ वादातून महिला सरपंचाला मारहाण, आरोपीने भरधाव कारने महिलेला उडवलं, पोलिसांकडून गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रोडवरील अतिक्रमण महापालिकेकडून उद्ध्वस्त, अतिक्रमण काढताना कर्मचारी आणि नागरिकांमध्ये झटापट। छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स, शेंद्रा एमआयडीसी ज्युपिटर वॅगोंकाची 100 कोटीची गुंतवणूक, 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार। धुळ्यातील दोंडाईच्या येथील दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता, दोंडाईच्या येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिर परिसराच्या जागेवरून वातावरण तापलं, शिवमंदिर आणि परिसराचा सातबारा काँग्रेसच्या अनंतराव थोपटेंच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने नावावर केल्याचा आरोप। तिरुपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरण, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डांनी चंद्रबाबू नायडूंकडे मागवला अहवाल, प्रसादात चरबीचा वापर व्हायचा, चंद्रबाबूंनी केले होते आरोप। टीडीपी धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करते, राजकारणासाठी देवाचा वापर ही चंद्रबाबू नायडूंची मानसिकता, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर आरोप, चंद्रबाबू नायडूंच्या आरोपांवर जगनमोहन रेड्डींचं स्पष्टीकरण। तुम्हाला प्रसादातल्या भेसळीची बातमी हिंदूंचं हृदय हलवणारी, जगनमोहन स्वतः ख्रिश्चन आहेत, त्यांनी मुख्यमंत्री असताना 7 हिल ही जागा ख्रिश्चन मिशनरींना दिली, देवस्थानवर ख्रिश्चन लोकांना नियुक्त केलं, भाजप नेते सुनील देवधर यांची टीका। वायएसआर पक्ष आंध्रचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे, राज्यात मवियाचं सरकार आलं तर पंढरपूर आणि कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातील लाडू सोबतही असं होऊ शकतं, सुनील देवधरांची मवियावर टीका। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा पूजा खेडकरवर आरोप, यूपीएससीच्या आरोपानंतर दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरांकडून खुलासा मागितला। अतिशी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन मंत्रिपदाची शपथ घेणार। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल जनसंपर्क अभियान सुरू करणार। काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष, खोटं, धोका आणि बेईमानी म्हणजे काँग्रेस, मोदींचा निशाणा। विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम, भाजप सदस्य नोंदणी अभियानात 18 दिवसात 4 कोटी सदस्य।